जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजकाल एक खूप गंभीर समस्या वाढत चालली आहे. अनेक ठिकाणी आई वडिलांना त्यांच्या स्वतःच्या घरातून बाहेर काढले जात आहे. ज्यांनी आयुष्यभर मुलांसाठी कष्ट केले त्यांनाच शेवटी आधार नसतो. पण तुम्हाला माहीत आहे का, भारतात असा कायदा आहे जो ज्येष्ठ नागरिकांचे संरक्षण करतो. आज आपण जाणून घेणार आहोत, मुलांनी सांभाळ केला नाही तर काय करायचे, घरातून बाहेर काढले तर काय उपाय आहे आणि मालमत्ता परत मिळू शकते का. या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. चला तर मग जास्त वेळ न घेता या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात प्रथम आपण समजून घेऊया हा कायदा नक्की काय आहे. मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ॲक्ट 2007 हा भारत सरकारने 2007 साली केलेला एक महत्त्वाचा कायदा आहे. या कायद्याचा मुख्य उद्देश म्हणजे आई वडील आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांचे संरक्षण करणे आहे. अनेक वेळा मुलं किंवा नातेवाईक वृद्ध आई वडिलांची योग्य काळजी घेत नाहीत, त्यांना आर्थिक मदत करत नाहीत किंवा त्यांना मानसिक त्रास देतात. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना कायदेशीर आधार मिळावा म्हणून हा कायदा तयार करण्यात आलेला आहे. या कायद्यानुसार मुलांनी आपल्या आई वडिलांचा सांभाळ करणे ही फक्त नैतिक जबाबदारी नाही तर ती कायदेशीर जबाबदारी आहे. म्हणजेच जर मुलांनी पालकांना अन्न, कपडे, औषधोपचार किंवा राहण्याची व्यवस्था दिली नाही तर पालक कायद्याची मदत घेऊ शकतात. पालकांना न्याय मिळवण्यासाठी कोर्टात मोठी केस करावी लागत नाही, तर विशेष मेंटेनन्स ट्रिब्युनल मार्फत सोपी आणि जलद प्रक्रिया ठेवण्यात आलेली आहे. या कायद्यात मेंटेनन्स म्हणजे फक्त पैसे देणे इतकेच नाही तर योग्य राहण्याची सोय, अन्न, वैद्यकीय उपचार आणि सुरक्षित वातावरण देणे याचाही समावेश होतो. जर मुलांनी किंवा वारसांनी हे कर्तव्य पार पाडले नाही तर ट्रिब्युनल त्यांना दरमहा ठराविक रक्कम देण्याचा आदेश देऊ शकते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे इतरांवर अवलंबून राहत नाहीत. तसेच या कायद्यात मालमत्तेबाबतही महत्त्वाची तरतूद आहे. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मुलाला मालमत्ता सांभाळ करेल या अटीवर दिली आणि नंतर त्या मुलानेच त्यांना त्रास दिला किंवा घराबाहेर काढले तर ती मालमत्ता परत घेण्याचा अधिकार त्यांना आहे. म्हणजे हा कायदा वृद्धांना केवळ सल्ला देत नाही तर त्यांना प्रत्यक्ष संरक्षण आणि न्याय मिळवून देण्यासाठी ठोस कायदेशीर अधिकार देतो. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया या कायद्याचा फायदा सर्वात जास्त कोणाला होतो. या कायद्याचा फायदा सर्वप्रथम 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना होतो. जर एखादी व्यक्ती वृद्ध असेल आणि तिची मुले किंवा नातेवाईक तिची काळजी घेत नसतील, आर्थिक मदत देत नसतील किंवा त्रास देत असतील तर ती व्यक्ती या कायद्याखाली तक्रार करू शकते. म्हणजेच वय 60 वर्ष पूर्ण झाले की हा कायदा संरक्षण देतो. मित्रांनो, या कायद्याचा फायदा आई वडिलांना त्यांच्या वयाची अट नसतानाही मिळतो. म्हणजे आई वडील 60 वर्षांचे नसले तरी जर त्यांची मुले त्यांचा सांभाळ करत नसतील तर ते देखील या कायद्याखाली अर्ज करू शकतात. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, कारण अनेकांना वाटते की हा कायदा फक्त 60 वर्षांवरील लोकांसाठी आहे, पण तसे नाही. तसेच
आजी आजोबा यांनाही या कायद्याचा लाभ मिळू शकतो जर त्यांच्या मुलांनी किंवा नातवंडांनी त्यांचा सांभाळ केला नाही तर तेही तक्रार करू शकतात. काही वेळा मुलं परदेशात असतात किंवा मुद्दाम जबाबदारी टाळतात. अशा वेळी हा कायदा ज्येष्ठ नागरिकांना आधार देतो. याशिवाय जर एखाद्या वृद्ध व्यक्तीला मुलं नसेल पण त्याने एखाद्या नातेवाईकावर आपली मालमत्ता सोपवली असेल आणि त्या व्यक्तीनेच त्यांना सांभाळ दिला नाही तर त्या परिस्थितीतही हा कायदा लागू होतो. म्हणजेच ज्या व्यक्तीवर वृद्धाचा सांभाळ करण्याची जबाबदारी आहे आणि तो ती पार पाडत नाही अशा सर्व प्रकरणांमध्ये हा कायदा संरक्षण देतो. मित्रांनो, आता आपण पाहूया जर मुलांनी पैसे दिले नाहीत तर हा कायदा काय सांगतो. जर मुलांनी आपल्या आईवडिलांना सांभाळण्यासाठी पैसे दिले नाहीत तर मेंटेनन्स आणि वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ॲक्ट 2007 या कायद्याखाली पालक थेट तक्रार करू शकतात. यासाठी मोठ्या कोर्टात जाण्याची गरज नसते. फक्त जिल्ह्यात सरकारने मेंटेनन्स ट्रिब्युनल अशी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. तिथे साधा अर्ज करून पालक आपली अडचण सांगू शकतात. वकील घेणे बंधनकारक नाही, त्यामुळे प्रक्रिया सोपी आणि कमी खर्चिक आहे. या कायद्यानुसार मेंटेनन्स म्हणजे फक्त हातात पैसे देणे इतकेच नाही, तर अन्न, कपडे, राहण्याची सोय, औषधोपचार आणि रोजच्या गरजा पूर्ण करणे ही मुलांची जबाबदारी आहे. जर मुलं आर्थिकदृष्ट्या सक्षम असतानाही पालकांना मदत करत नसतील तर ट्रिब्युनल त्यांना दर महिन्याला ठराविक रक्कम देण्याचा आदेश देऊ शकतो. ही रक्कम परिस्थितीनुसार ठरवली जाते. अर्ज केल्यानंतर ट्रिब्युनल दोन्ही बाजू ऐकून निर्णय देते. शक्यतो 90 दिवसांच्या आत निर्णय देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे वर्षानुवर्षे केस चालत नाही. हा कायदा जलद न्याय मिळावा म्हणून बनवलेला आहे. जर पालक वृद्ध किंवा आजारी असतील तर प्रकरणाला प्राधान्य दिले जाऊ शकते. जर मुलांनी ट्रिब्युनलचा आदेश पाळला नाही तर त्यांच्यावर दंड किंवा तुरुंगवासाची कारवाई होऊ शकते. म्हणजेच हा कायदा फक्त सल्ला देत नाही तर त्यात कठोर तरतुदी आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी अन्याय सहन न करता कायद्याचा आधार घ्यावा, कारण कायदा त्यांच्या बाजूने उभा आहे. मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, जर मुलांनी आई-वडिलांना घराच्या बाहेर काढले तर काय? जर आई-वडिलांना त्यांच्या स्वतःच्या घरातून मुलांनी बाहेर काढले तर घाबरण्याची गरज नाहीये. मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ॲक्ट 2007 या कायद्याखाली ज्येष्ठ नागरिकांना संरक्षण मिळते. अनेक वेळा पालकांनी प्रेमापोटी घर किंवा मालमत्ता मुलांच्या नावावर केली असते आणि नंतर तीच मुले त्यांना घराबाहेर काढतात. अशा वेळी हा कायदा मदतीला येतो. मित्रांनो, जर घर पालकांच्या नावावरच असेल आणि मुलांनी जबरदस्तीने बाहेर काढले असेल तर पालक जिल्हाधिकारी किंवा मेंटेनन्स ट्रिब्युनलकडे तक्रार करू शकतात. प्रशासनाला अधिकार असतो की त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा घरात राहण्याची सुरक्षित व्यवस्था करून द्यावी. काही राज्यांमध्ये तर थेट मुलांना घर खाली करण्याचा आदेशही दिला जातो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृद्ध व्यक्तींनी भीतीपोटी गप्प बसू नये. कायदा स्पष्टपणे सांगतो की ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने आणि सुरक्षिततेने राहण्याचा अधिकार आहे.
जर मुलांनी हा अधिकार हिरावून घेतला तर कायदेशीर मार्गाने घर आणि हक्क परत मिळवता येतात. मित्रांनो, आता आपण पाहूया किती दिवसात निर्णय येतो. या कायद्याचा सर्वात मोठा आणि फायदा म्हणजे यात जलद निर्णयाची व्यवस्था आहे. साधारणपणे अर्ज केल्यानंतर 90 दिवसांच्या आत प्रकरणाचा निकाल देण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजेच वर्षानुवर्षे कोर्टात केस चालत नाही, तर लवकर न्याय मिळावा म्हणून हा या कायद्याचा उद्देश आहे. जर प्रकरण थोडे गुंतागुंतीचे असेल तर काही विशेष कारण असल्यास आणखी 30 दिवसांची मुदत वाढवली जाऊ शकते. पण तरीही प्रक्रिया शक्यतो लवकर पूर्ण केली जाते, कारण वृद्ध व्यक्तींना दीर्घकाळ प्रतीक्षा करणे कठीण जाते. हे लक्षात घेऊनच हा कायदा तयार करण्यात आलेला आहे. मेंटेनन्स ट्रिब्युनल दोन्ही बाजू ऐकून निर्णय देते. पुरावे आणि परिस्थिती पाहूनच दरमहा किती रक्कम द्यायची किंवा मालमत्तेबाबत काय आदेश द्यायचा हे ठरवले जाते. ही प्रक्रिया साधी आणि कमी खर्चिक ठेवलेली आहे, त्यामुळे सामान्य नागरिकही सहज अर्ज करू शकतात. मित्रांनो, आता आपण पाहूया या कायद्याअंतर्गत मुलांना शिक्षा होते का? या कायद्यामध्ये फक्त पैसे देण्याचा आदेशच नाही, तर तो आदेश पाळला नाही तर शिक्षेचीही तरतूद आहे. म्हणजे हा कायदा केवळ सल्ला देत नाही, तर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कठोर उपायही ठेवतो. तसेच जर मुलांनी जाणीवपूर्वक आई-वडिलांना घरातून बाहेर काढले, मानसिक किंवा शारीरिक त्रास दिला, तर प्रशासन त्यांच्याविरुद्ध कारवाई करू शकते. काही प्रकरणांमध्ये पोलीस मदतही घेतली जाऊ शकते, जेणेकरून ज्येष्ठ नागरिक सुरक्षित राहू शकतील. म्हणूनच हा कायदा स्पष्ट संदेश देतो की आई-वडिलांचा सांभाळ करणे ही केवळ नैतिक नाही तर कायदेशीर जबाबदारी आहे. आदेश पाळला नाही तर शिक्षा होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाने अन्याय सहन करण्याची गरज नाहीये. मित्रांनो, आता आपण पाहूया, जर आपल्यासोबत अशी घटना घडली तर कुठे अर्ज करायचा. या कायद्याखाली अर्ज करण्यासाठी मोठ्या कोर्टात जाण्याची गरज नसते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरकारने मेंटेनन्स ट्रिब्युनल स्थापन केलेले असते. साधारणपणे हे ट्रिब्युनल जिल्हा अधिकारी कार्यालय किंवा उपविभागीय अधिकारी SDO यांच्या कार्यालयात कार्यरत असते. ज्येष्ठ नागरिकांनी साध्या अर्जांमध्ये आपली अडचण, मुलांची माहिती आणि किती मदत हवी आहे हे लिहून द्यायचे असते. त्यासाठी मोठी कोर्ट फी लागत नाही आणि वकील घेणे बंधनकारक नाहीये. त्यामुळे प्रक्रिया सोपी आणि सर्वसामान्यांसाठी सुलभ आहे. जर वृद्ध व्यक्ती स्वतः जाऊ शकत नसतील, तर ते कोणत्याही विश्वासू व्यक्तीमार्फत, सामाजिक संस्थेमार्फत किंवा अधिकृत प्रतिनिधीमार्फत अर्ज करू शकतात. काही राज्यांमध्ये ऑनलाईन तक्रार करण्याचीही सोय उपलब्ध आहे. अर्ज केल्यानंतर ट्रिब्युनल दोन्ही बाजू ऐकून लवकरात लवकर निर्णय देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी भीती बाळगू नये. जवळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा मेंटेनन्स ट्रिब्युनलमध्ये जाऊन थेट अर्ज करता येतो आणि कायदेशीर मदत मिळवता येते. मित्रांनो, शेवटी एवढंच लक्षात ठेवा, आई-वडील हे आपले पहिले आधार आहेत. त्यांनी आपल्यासाठी आयुष्यभर कष्ट केलेले असते. पण जर कोणत्याही ज्येष्ठ नागरिकावर अन्याय होत असेल, त्यांना घरातून बाहेर काढलं जात असेल किंवा त्यांचा सांभाळ केला जात नसेल, तर त्यांनी गप्प बसू नये. मेंटेनन्स अँड वेल्फेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिटिझन ॲक्ट 2007 हा कायदा त्यांच्या संरक्षणासाठी आहे आणि त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देतो.
त्यामुळे अजिबात घाबरून जायचं नाही आहे आणि या कायद्याची मदत घ्यायची आहे. प्रत्येक नागरिकाने ही माहिती जाणून घेणे खूप गरजेचे आहे, कारण कदाचित तुमच्या आसपास एखादी वृद्ध व्यक्ती त्रास सहन करत असेल आणि तिला कायद्याची माहिती नसेल. हा व्हिडिओ त्यांना देखील शेअर करा, माहिती पसरवा आणि ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या हक्काबद्दल जागरूक करा. लक्षात ठेवा, अन्याय सहन करणे ही मजबुरी नाही, तर कायदा तुमच्या बाजूने उभा आहे. मित्रांनो, मला आशा आहे ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी वाटली असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला अजून जर काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता. तुम्ही जर या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. जय शिवराय. धन्यवाद.